आजचा जो टॉपिक आहे तो आहे 1857चा उठाव. सरळ सेवा भरती, पोलीस भरती, MPSC यामध्ये 1857च्या उठावाबद्दल जे पण प्रश्न विचारतात ना, त्याच दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. अपेक्षा करतो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा. आता 1857चा उठाव म्हटलं तर आपल्याला माहिती आहे, मंगल पांडे, एन्फॅलिट नावाची ती बंदूक, गाई डुकराचे चरबी लावलेले काडतूस आणि 1857चा उठाव एवढाच भाग आपल्याला जास्त प्रमाणात माहिती आहे. मुळात 1857च्या उठावाबद्दल आपल्याला पूर्ण सखोल अभ्यास आपला झालेला नाही, त्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती नसते की नेमकी 1857च्या उठावाचे बाबा काय कारण होते, काय परिणाम होता, कुठले ते केंद्र होते जिथे 1857चा उठाव झाला होता. तर 1857च्या उठावाचे 3 भाग पडतात. पहिला भाग जर म्हटलं तर 1857च्या उठावाची कारणे, दुसरा भाग म्हटलं तर 1857च्या उठावाची केंद्रे, नेमका 1857 उठाव कुठे कुठे झाला होता, आणि तिसरा भाग म्हणजे 1857च्या उठावाचा काय परिणाम झाला होता. तर आपण जाणून घेऊया प्रथम 1857च्या उठावाची कारणे. 1857च्या उठावाची अशी भरपूर कारणे ज्याने 1857च्या उठावाला कारणीभूत ठरली होती, परंतु 6 अशी मुख्य कारणं आहेत ज्याने 1857चा उठाव खऱ्या अर्थाने झाला असे आपण म्हणू शकतो. पहिलं जे कारण आहे ते म्हणजे राजकीय कारण, दुसरं जे कारण आहे ते आहे आर्थिक कारण, तिसरं कारण आहे सामाजिक, चौथं कारण आहे धार्मिक, पाचवं कारण आहे लष्करी आणि 6वं कारण आहे तात्कालीन कारण. या कारणामुळे खऱ्या अर्थाने 1857चा उठाव घडून आला होता. आता ही जी कारण आहे याचं आपण स्टेप बाय स्टेप घेऊया. पहिलं जे कारण आहे ते आहे राजकीय कारण. असे काय राजकीय कारणं होते ज्याने 1857चा उठाव झाला होता? त्यामध्ये सर्वात पहिले येते ते आहे लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारस नामंजूर केलं होतं. त्याचबरोबर लॉर्ड डलहौसी यांनी उपाधी, पदव्या, किताब हे रद्द केलं होतं. दुसरं जे कारण होतं, जे संस्थानिक होते ना त्यांच्यासोबत दुर्व्यवहार करायचे ब्रिटिश. तिसरं जे कारण होतं मुघल बादशाह, याचं बादशाह हे पदच रद्द करण्यात आलं होतं. आणि चौथं जे कारण होतं सैनिकांसोबत दुर्व्यवहार केला जायचा. आता याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ. पहिलं जे कारण आहे लॉर्ड डलहौसी याने दत्तक वारस नामंजूर केलं होतं. आता दत्तक वारस नामंजूर म्हणजे पूर्वी जर एखादा राजा आहे, जरी त्याच्या 4-5 पत्नी आहेत, बायका आहेत, परंतु त्यांच्याकडून त्याला स्वतःचं मूलबाळ नाही आहे, अशा वेळी तो राजा त्याच्या नातेवाईकातलं एखादं मूल दत्तक घेत असतो, जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर